तर पहिला काय पार्ट आहे आपला, थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस हा पार्ट आपण या ठिकाणी व्यवस्थित नीट समजून घेऊया. ही डायग्राम तुमच्या बुक मधलीच आहे. ठीक आहे, बुक मधलीच डायग्राम आहे तुमच्या. तर काय केलेलं आहे पहा, लेट अस से दिस इज द ॲक्सिस पासिंग IC is the axis or we can say the axis ACB is the axis passing through the center of mass of the body. कशापासून पास झालेलं आहे, त्या बॉडीच्या सेंटर ऑफ मास मधून पास झालेलं आहे. ठीक आहे ना, हे ॲक्सिस. and let us say there is another axis which is MOP. This axis is parallel to the axis passing through center of mass. Center of mass मधून जे ॲक्सिस चाललंय ना त्याला एक्झॅक्टली हा ॲक्सिस काय आहे, पॅरलल आहे. बरोबर ना. तर आपल्याला याची व्हॅल्यू माहित आहे. ठीक आहे ना, सेंटर ऑफ मास मधून जो पर्टिक्युलर ॲक्सिस जातो त्या ॲक्सिसच्या अराउंड मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतो ह्याची व्हॅल्यू आपल्याला माहित असते. पण हा एक नवीन पॉइंट घेतलेला आहे त्याच बॉडीवरती. आपण त्या पर्टिक्युलर पॉइंट मधून काय चाललेला हा ॲक्सिस आहे, तो ॲक्सिस त्या ॲक्सिसला एकदम काय आहे, पॅरलल आहे. ठीक आहे ना. तर या केसमध्ये आपल्याला काय करायचंय, या ॲक्सिसच्या अलॉंग किती मोमेंट ऑफ इनर्शिया येईल ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. ठीक आहे, की एका ॲक्सिसच्या अराउंड तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू माहिती आहे, पण त्याच ॲक्सिसला पॅरलल एक नवीन ॲक्सिस आहे आणि त्या ॲक्सिसच्या अराउंड किती मोमेंट ऑफ इनर्शिया येईल ते आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचंय. आणि परत दुसरी गोष्ट पहा, दिस पॅरलल ॲक्सिस इज ॲट डिस्टन्स h फ्रॉम द सेंटर ऑफ मास ॲक्सिस. सेंटर ऑफ मास ॲक्सिस पासून हा किती लांब अंतरावरती आहे, या दोघांमध्ये किती डिस्टन्स आहे, h एवढा डिस्टन्स आहे. हे सगळं तुम्हाला डायग्राम मध्ये इनिशियली त्या ठिकाणी मेन्शन करावं लागेल. ठीक आहे, त्या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे, h. दोन्ही ॲक्सिस मध्ये एवढं डिस्टन्स आहे. तर आता या ठिकाणी पहा, व्यवस्थित लक्ष देऊन पहा की आपल्याला काय करायचं, एक पर्टिक्युलर त्याच बॉडीवरती आपण काय केलं, एक पर्टिक्युलर पार्टिकल कन्सिडर केला, एक स्मॉल मास त्या ठिकाणी आपण कन्सिडर केलं. ॲट विच पॉइंट, ॲट D पॉइंट, एनी पॉइंट. कोणताही पॉइंट आपण त्या ठिकाणी घेतला, सपोज D हा एक रॅन्डम पॉइंट घेतलेला आहे आपण. ठीक आहे ना, एक कोणताही रॅन्डम पॉइंट घेतला आणि त्या पर्टिक्युलर पॉइंटचं डिस्टन्स या C या पॉइंट पासून किती आहे, हे DC डिस्टन्स आहे. ठीक आहे ना. या ॲक्सिस पासून पहा, व्यवस्थित ऑब्झर्व करा की D हा जो पॉइंट आहे तो या ॲक्सिस पासून किती डिस्टन्स वरती आहे, DC एवढ्या डिस्टन्स वरती आहे. परत दिलेला हा जो पॉइंट आहे D, तो नवीन ॲक्सिस जो आहे पॅरलल ॲक्सिस IO. ठीक आहे ना, या ॲक्सिस पासून किती अंतरावरती आहे, OD एवढ्या अंतरावरती आहे. हे दोन्ही आपण ड्रॉ करून घेतले. H पण आपण ड्रॉ करून घेतलं. H इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. दोन पॅरलल ॲक्सिस मधलं ते डिस्टन्स आहे. आता आपण काय केलं पहा, आपण त्या ठिकाणी ही जी टर्म आहे OC ची, याला फॉरवर्ड ड्रॉ केलं. याला आपण काय केलं, फॉरवर्ड ड्रॉ केलं आणि DN त्या OC वरती परपेंडिक्युलर टाकला. पहा, व्यवस्थित लक्ष द्या. OC वरती आपण काय केलेलं आहे, DN हा एक परपेंडिक्युलर त्या ठिकाणी टाकला. सो दॅट वी गेट देअर अ राईट अँगल ट्रायंगल. एक पर्टिक्युलर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळाला, राईट अँगल ट्रायंगल आपल्याला मिळाला. आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट न्यू ॲक्सिस, ॲट न्यू पॅरलल ॲक्सिस. त्याला आपण काय म्हटलं, त्या मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण डिनोट केलं IO ने, कारण की तो O या पॉइंट मधून चाललेला आहे. याला IC का म्हटलं, C या पॉइंट मधून चाललाय म्हणून. सो IO इज इक्वल टू इंटिग्रेशन. पहा, कंटिन्युअस बॉडी आहे, सो देअर मस्ट बी द इंटिग्रेशन. आपल्याला त्या ठिकाणी इंटिग्रेशनचा यूज करावा लागेल. सो IO इज इक्वल टू काय येईल, हा फॉर्म्युला बरं का,
I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डी एम, या फॉर्म्युलाचा आपण यूज करतोय. सो आर स्क्वेअर इज द डिस्टन्स बिटवीन द पार्टिकल अँड ॲक्सिस. तर हा पार्टिकल आणि या ॲक्सिस मधलं डिस्टन्स किती आहे, ओडी. तर या ठिकाणी पुट करा ओडीचा स्क्वेअर, आणि याचं हा मास एलिमेंट आहे, डीचं मास असेल डीएम स्मॉल. ठीक आहे ना, डीएम एवढं त्याचं डिस्टन्स असेल. बरोबर का. आणि तशाच पद्धतीने व्हॉट इज आय सी. आय सी इज द मोमेंट ऑफ इनर्शिया वेन ॲक्सिस इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. सेम पद्धतीने काय येईल पहा, डीचं डिस्टन्स या ॲक्सिस पासून किती आहे, डी सी एवढं डिस्टन्स आहे. सो आय कॅन राईट डी सी स्क्वेअर डीएम, डी सी स्क्वेअर डीएम असं त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. बरोबर का. हे दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काय आले, आय ओ आणि आय सी. हे कसं फाइंड आउट केलं. त्यानंतर आता आपण याला घेऊयात, ही जी टर्म आहे, किंवा मी असं करतो, याला या ठिकाणी एक सेपरेटली लिहितो, याचा काय जास्त आपल्याला यूज नाही. व्हॉट इज आय सी. आय सी इज डी सी स्क्वेअर डीएम. ठीक आहे ना, हे लक्षात असू द्या बाय डेफिनेशन. तर आपण काय केलं पहा, ओडी या ट्रायंगल मध्ये पहा, ओडीला आपण असं लिहू शकतो का, राईट अँगल ट्रायंगल आहे. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सो वी कॅन राईट दिस ओडी ॲज, पहा मी डायरेक्टली लिहितो. सो आय ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन, व्हॉट इज ओडी. ओडी हिअर ओडी स्क्वेअर. हा पायथागोरसचा थेरम यूज करा. सो ओडी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एन स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर. सो आय कॅन राईट दिस टर्म ॲज, याला मी असं लिहू शकतो. सो ओ एन स्क्वेअर, ठीक आहे, ओ एन स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर. ठीक आहे, ओ एन स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर डी एम असं त्या ठिकाणी मी लिहिलं बाय युझिंग पायथागोरस थेरम. पायथागोरसचा थेरमचा त्या ठिकाणी मी यूज केलेला आहे. बरोबर. सो नाव नेक्स्ट पहा, ओ एन स्क्वेअर. ओ एन स्क्वेअरला पण मी कसं लिहू शकतो परत, आय कॅन राईट ओ एन स्क्वेअर ॲज इंटिग्रेशन. पहा याला मी असं लिहू शकतो ओ एन स्क्वेअरला, और ओ एनला आपण कसं लिहू शकतो, ओ सी प्लस सी एन. हे ओ सी प्लस सी एन असं लिहू शकतो, याचा स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर. ठीक आहे, आणि या सगळ्याच्या बाहेर काय असेल त्या ठिकाणी डीएम असेल. पहा स्टेप पहा, आपण हे फाइंड आउट करतोय ओडी. ओडीच्या ऐवजी मी पायथागोरस थेरम यूज केला, ओ एन स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर, ओ एन प्लस एन डी स्क्वेअर. परत ओ एनची व्हॅल्यू पुट केली, ओ एन इज ओ सी प्लस सी एन, ओ सी प्लस सी एन. आता त्याचा स्क्वेअर करा, ओ सी प्लस सी एनचा स्क्वेअर आहे. सो वी विल गेट हिअर ओ सी स्क्वेअर प्लस, ठीक आहे, सी एन स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ओ सी डॉट सी एन. ठीक आहे, तुम्हाला हे एक्सपान्शन माहीत असेल. आणि या ठिकाणी काय येईल, एन डी स्क्वेअर हे एका टर्म मध्ये येईल, आणि त्याच्या बाहेर काय असेल त्या ठिकाणी डीएम असेल. बरोबर का. आता पहा या ठिकाणी व्यवस्थित ऑब्झर्व करून की सी एन स्क्वेअर आहे. ठीक आहे, सी एन ची स्क्वेअर टर्म आहे, सी एन स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर आहे का, हे एन डी स्क्वेअर, डी एन स्क्वेअर किंवा एन डी, बरोबर ना, एन डी स्क्वेअर. सो ऑलवेज अगेन बाय युजिंग पायथागोरस थेरम, सी एन स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर, दिस 2 टर्मचा, या दोघांचा स्क्वेअर म्हणजे काय येईल, या टर्मचा स्क्वेअर येईल. सो सी एन स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर इज नथिंग बट सी डी स्क्वेअर. ठीक आहे, तर ते मी या ठिकाणी लिहू शकतो. सो आय कॅन राईट, पहा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ओ सी स्क्वेअर. हे ओ सी स्क्वेअर, ओ सीची व्हॅल्यू किती आहे पहा, ओ सी इज एच, तर मी डायरेक्ट एच स्क्वेअर लिहितो. बरोबर का. आणि त्यानंतर काय आहे, सी एन स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर, सी एन स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर म्हणजेच सी डी स्क्वेअर. बरोबर का, प्लस 2 टाइम्स ओ सी, ओ सी इज एच अगेन. सो पुट दिस व्हॅल्यू, ओ सीची व्हॅल्यू एच,
आणि हे CN हे डिस्टन्स CN आणि याच्यावर काय येईल त्या ठिकाणी DM येईल. इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. बरोबर का? तर आपण काय करू आता, हे सगळं सेपरेट इंटिग्रेशन या ठिकाणी करूयात. सगळं सेपरेट इंटिग्रेशन करून, कारण की त्या ठिकाणी काय आहे, प्लस आहे. त्याचं सेपरेट इंटिग्रेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल ते आपण पाहू. एक मिनिट. ठीक आहे, तर ही टर्म आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. आता खालच्या टर्मची आपल्याला काही गरज नाही, सेम टर्म आपण वरती लिहिलेली आहे. बरोबर का? तर आपण काय करू, सेपरेट इंटिग्रेशन करू आता. सो इंटिग्रेशन ऑफ h² dm हे सेपरेट लिहिलं, परत इंटिग्रेशन ऑफ CD² dm हे सेपरेट लिहिलं, आणि इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस HCN dm हे काय केलं मी, सेपरेट त्या ठिकाणी लिहिलं. ठीक आहे ना? सो आता आपल्याला काय मिळेल पहा. सो वी विल गेट I इज इक्वल टू h². h ची व्हॅल्यू त्या दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स, h मध्ये काय आहे, डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस, ते काय कॉन्स्टंट आहे. बरोबर ना? सो वी कॅन टेक दिस आउट फ्रॉम द इंटिग्रेशनच्या बाहेर आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. सो वी विल गेट h² आणि इंटिग्रेशन ऑफ dm. बरोबर का? CD², C आणि D², आय थिंक हे CO² असायला पाहिजे होतं का, CD². हा बरोबर आहे, CD². पहा ही टर्म आहे, DC² किंवा CD² एकच टर्म आहे. बरोबर का? CD² इंटू DM. याच्याऐवजी आपण काय सुरुवातीला सांगितलं होतं, दिस इज नथिंग बट द IC. तर याच्याऐवजी मी या ठिकाणी डायरेक्ट पुट करतो, दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया व्हेन ऍक्सिस इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. ठीक आहे, म्हणून ते सेपरेटली त्या ठिकाणी ऑलरेडी मी लिहून काढलं होतं. याच्याऐवजी IC. आणि राहिलं काय पहा, या ठिकाणी 2h, ही दोन्ही टर्म्स काय आहेत, हे कॉन्स्टंट आहेत. सो 2h बाहेर आलं. इंटिग्रेशन ऑफ CN म्हणजे ही व्हॅल्यू. ठीक आहे, तर तात्पुरतं CN ला नाही, नको चेंजेस करा, तुमच्या बुकमध्ये काही चेंजेस नाहीत. CN ला मी तसंच लिहितो, CN DM असं त्या ठिकाणी मी कन्सिडर केलं. ठीक आहे. सो नेक्स्ट स्टेप काय होईल पहा, h² इंटिग्रेशन ऑफ DM म्हणजे ऍडिशन ऑफ ऑल द मासेस, ऑल इंडिव्हिज्युअल मासेस जर तुम्ही ऍडिशन केलं तर तुम्हाला काय मिळेल, टोटल मास व्हॅल्यू मिळेल h² m. बरोबर का? h² m त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल, प्लस दिस इज IC. आणि ही जी शेवटची जी टर्म आहे ना, ही लास्ट टर्म, याची व्हॅल्यू काय येते, 0 येते. ठीक आहे ना? व्हॅल्यू ऑफ लास्ट टर्म इज 0. ते कसं तुम्हाला सांगतो आता, ते व्यवस्थित समजून घ्या. हा कन्सेप्टचा प्रश्न आहे. CN आणि DM. ठीक आहे, CN म्हणजे हे डिस्टन्स, पहा बरं का, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. CN म्हणजे कोणतं डिस्टन्स, हे डिस्टन्स आहे. दिस इज द डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास पासून हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्या सेंटर ऑफ मासच्या ऍक्सिसला. बरोबर का? आता ही बॉडी काय होणार आहे, सेंटर ऑफ मासच्या भोवती असे कंटिन्युअस त्या ठिकाणी फिरणार आहे. तर ट्वाइस h हे तर कॉन्स्टंट टर्म आहे. बरोबर का? आणि हे इंटिग्रेशन म्हणजेच मी काय करतो, तात्पुरतो तुम्हाला समजून सांगण्यासाठी, CN ला आपण कन्सिडर करू x. हे डिस्टन्स आहे, x इंटू DM. याला आपण काय म्हणतो माहिती का, वी कॉल दिस ॲज मोमेंट ऑफ मास. याला आपण म्हणतो मोमेंट ऑफ मास. आता सपोज या ठिकाणी मी ती व्हॅल्यू सेपरेटली लिहितो, हे x असेल आणि या ठिकाणी ते मास असेल DM. आणि ते मास काय करते पहा, या ऍक्सिसच्या भोवती असं कंटिन्युअस रिव्हॉल्व होणार आहे. तर या केसमध्ये x ची व्हॅल्यू काय आहे, पॉझिटिव्ह असेल ज्यावेळेस मास या पोझिशनला असेल. त्यानंतर हे मास असं रोटेट करत करत काय झालं, या पोझिशनला आलं सपोज. तर या पोझिशनला DM हे मास असेल, तर त्या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय होईल, निगेटिव्ह होईल. आणि त्या ठिकाणी x DMचं तुम्हाला काय करायचंय, ऍडिशन करायचं, समेशन करायचंय. तर एकदा x काय होतोय, प्लस होतोय, एकदा मायनस होतोय. DM ची तर व्हॅल्यू काय राहणार आहे, सेमच राहणार आहे. ते मास थोडी चेंज होणार आहे, DM ची व्हॅल्यू त्या ठिकाणी चेंज होणार नाही.
तर काय येईल पहा ऍडिशन मध्ये, फक्त मी 2च टर्म घेतोय बरं का, बाकीच्या सगळ्या जरी टर्म घेतल्या आणि ते सगळ्यांची ऍडिशन केली तर ते काय येणार आहे, ऑलवेज त्या ठिकाणी 0च येणार आहे. ठीक आहे, तर मी 2च टर्मचे ऍडिशन करतो फक्त, त्या ठिकाणी डीएम ऑलवेज कॉमन येणार आहे. या पोझिशनचा एक्स व्हॅल्यू प्लस एक्स, या पोझिशनची एक्स व्हॅल्यू काय येईल मायनस एक्स, त्या दोघांचे ऍडिशन काय येईल मग 0, म्हणून ही टर्म काय येते त्या ठिकाणी 0 येते. ठीक आहे, एवढं सगळं तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्याची काही गरज नाही. तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी या टर्मची व्हॅल्यू किती लिहू शकता, 0 तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. पण त्याच्या पाठीमागचा हा कन्सेप्ट आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे ना, आता ही टर्म झाली 0. दिस इज नथिंग बट द, हे होतं इंटिग्रेशन ॲट द गिवन ॲक्सिस विच इज पॅरलल. ठीक आहे ना, IO. सो वी हॅव गॉट द फॉर्म्युला फॉर द पॅरलल ॲक्सिस थेरम विच इज IO is equal to IC plus MH square. This is the relation we want. हे आपल्याला त्या ठिकाणी रिलेशन पाहिजे होतं. ठीक आहे ना, IC is equal to CM plus IC plus MH square. याचा अर्थ काय होतो रे, की पा सेंटर ऑफ ऍक्सिस पासून, सेंटर ऑफ मास त्या ऍक्सिस पासून जर तुम्ही जास्त अंतरावरती गेला, शिफ्ट झाला, तुमचं जर ऍक्सिस तुम्ही या मेन ऍक्सिस पासून चेंज केला ना, तर त्या ऍक्सिसच्या भोवती जो काय मोमेंट ऑफ इनर्शिया असेल त्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी जास्त असेल, कमी नाही, जास्त. या ठिकाणी प्लस आलेलं आहे. बाय विच फॅक्टर, MH. ठीक आहे ना, हे MH फॅक्टर काय असेल, एवढ्या व्हॅल्यूने त्या ऍक्सिसच्या भोवती त्या मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काय होईल, वाढेल. आता एक केस घेऊया, सपोज सिंपल केस 1. या ठिकाणी काय केलं, H इज 0 आपण घेतलं. H इज 0 मीन्स हा जो ऍक्सिस आहे तो बरोबर याच ऍक्सिस वरती आहे. H ची व्हॅल्यू 0 करा, म्हणजे हा ऍक्सिस कुठे येईल, याच पॉइंटला येईल. ती व्हॅल्यू पुट करा या ठिकाणी या फॉर्म्युल्यामध्ये, तर तुम्हाला काय मिळेल, IO इज इक्वल टू IC. म्हणजे थेरॉटिकली आपण जर पाहिलं तर हा थेरम बरोबर आहे. या ऍक्सिसला आपण पहिल्याच ऍक्सिस वरती जर घेऊन आलो तर तीच व्हॅल्यू मिळाली पाहिजे, आणि मॅथमॅटिकली पण आपल्याला त्या ठिकाणी तीच व्हॅल्यू मिळते. म्हणजे याचा अर्थ हा थेरम काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे ना. सो व्हॉट इज द पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरमचं स्टेटमेंट काय, ते स्टेटमेंट एकदा मी तुम्हाला सांगतो. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट अन ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी about an axis, कोणत्याही about an any axis you can say. Moment of inertia of body about an any axis is equal to sum of, पहा या ठिकाणी प्लस आहे, is equal to sum of its moment of inertia. ठीक आहे ना, its moment of inertia about parallel axis passing through center of mass. Sum of its moment of inertia about सेंटर ऑफ मास अँड प्रोडक्ट ऑफ, तुम्हाला फक्त फॉर्म्युला रीड करायचं आहे, झालं तुमचं स्टेटमेंट तयार. फक्त फॉर्म्युला काय करायचं तुम्हाला, रीड करायचं आहे. अँड प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. दिस इज नथिंग बट द पॅरलल ऍक्सिस थेरम. पहा परत एकदा सांगतो. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू sum of moment of inertia of body at an axis which is passing through center of mass and product of mass of the body and square of distance between two axes. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म्युला रीड करायचं. म्हणून तुम्हाला अगोदर थेरम मी त्या ठिकाणी सांगितला नाही, अगोदर प्रूफ घेतलं, आणि प्रूफ झाल्यानंतर हा फॉर्म्युला आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मी तुम्हाला स्टेटमेंट सांगितलेलं आहे. सो दिस इज द प्रूफ ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का, आपल्याला हे यूज करायचे प्रॅक्टिकल्स याच्यामध्ये. ठीक आहे ना, न्यूमेरिकल ह्याच्यावरचे पाहिजेत, खूप इझी आहे, जास्त अवघड नाही आहे ते थेरम. जरी तुम्हाला डेरिव्हेशन मध्ये तुम्हाला लेंदी वाटत असेल तरी पण हा थेरम खूप इझी आहे आणि खूप हेल्पफुल आहे. ठीक आहे ना, स्टेटमेंट पण काय एवढं अवघड नाही, तुम्हाला डायरेक्ट रीड करायचे. फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी पण इझी आहे. फक्त तुम्हाला ज्या स्टेप्स आपण केलेल्या आहेत ना, त्या स्टेप्स तुम्हाला परत एकदा रिवाइज करावं लागतील. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम कोणाला, एनी डाऊट, काही प्रश्न असतील तर विचारा लगेच. काही प्रॉब्लेम नाहीत.
ओके, चला काय हरकत नाही. आपण आता नेक्स्ट थेरम घेऊयात. ठीक आहे ना, नेक्स्ट थेरम घेऊयात. नेक्स्ट थेरम आहे थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. कोणता थेरम आहे? दिस इज थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. ठीक आहे, तो होता पॅरलल ॲक्सिसचा थेरम, हा परपेंडिक्युलर ॲक्सिसचा थेरम आहे. आता हे कुठं यूज होणार या थेरमचा, कसा कोणत्या केसमध्ये यूज होतो, फक्त कोणत्या बॉडीच्या केसमध्येच हा यूज होतो तेच तुम्हाला सांगतो. दिस थेरम इज रिलेटेड टू द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिनार ऑब्जेक्ट. कोणता ऑब्जेक्ट? लॅमिनार. हे लॅमिनार ऑब्जेक्ट काय आहे? सो दिस लॅमिनार ऑब्जेक्ट इज नथिंग बट 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. हे कसले ऑब्जेक्ट असतात? फक्त 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट असतात, जसं की रिंग असेल. रिंग इज द लॅमिनार ऑब्जेक्ट, और यू कॅन सी लॅमिनार बॉडी. डिस्क असेल, ठीक आहे ना, एखादी प्लेट असेल किंवा प्लेन शीट असेल, तर या काय असतात? लॅमिनार ऑब्जेक्ट असतात, 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. सो दिस थेरम इज युजफुल ओनली फॉर 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स. ठीक आहे ना, हे पहिली गोष्ट लक्षात असू द्या, ओनली फॉर 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. तर त्याच्यामधलाच हा एक पर्टिक्युलर 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट, याला आपण लॅमिनार ऑब्जेक्ट म्हणतोय. कॉमनली त्याचं एक नाव दिलेलं त्यांनी, लॅमिनार ऑब्जेक्ट. ठीक आहे ना. सो दिस इज 2 डायमेन्शनल लॅमिनार ऑब्जेक्ट अँड देर आर 3 ॲक्सिस. ठीक आहे, देर आर 3 ॲक्सिस. वन इज एक्स ॲक्सिस, ठीक आहे, अनदर इज वाय अँड अनदर इज झेड. In this, these 2 axes x and y are passing through the body. त्या बॉडीच्या आतमधून चाललेले आहेत x आणि y axis. And third axis, that is z, is perpendicular to these 2 axes. x आणि y axis ला z axis काय आहे या ठिकाणी? परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे ना, and it is perpendicular to the plane of that particular body. त्या दोघांना पण आणि प्लेनला पण तो काय आहे? परपेंडिक्युलर आहे. And these 3 axes are concurrent. Concurrent चा अर्थ काय होतो? They are passing from same point. एकाच पॉइंट मधून, हा जो O पॉइंट आहे एकाच पॉइंट मधून पास होत आहेत, एक्स वाय आणि झेड हे तिन्ही पण ॲक्सिस. ठीक आहे ना, डायग्राम व्यवस्थित पहा. आणि मग या पर्टिक्युलर बॉडीमध्ये एक पर्टिक्युलर आपण पॉइंट कन्सिडर केला, पी. एनी पॉइंट आपण पी हा त्या ठिकाणी कन्सिडर केला इन दॅट प्लेन ऑफ द बॉडी. त्या पर्टिक्युलर प्लेनमध्येच आपण हा पी पॉइंट कन्सिडर केला. तर आता व्यवस्थित पहा, या पी पॉइंटचं डिस्टन्स, आता तुम्ही मला सांगा, व्हॉट इज डिस्टन्स ऑफ दिस पी पॉइंट फ्रॉम द एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस पासून हा पी पॉइंट किती डिस्टन्स वरती आहे आणि वाय ॲक्सिस पासून हा पी पॉइंट किती डिस्टन्स वरती आहे ते मला सांगा. ठीक आहे, मेसेज करा मला. चला सांगा आन्सर. व्हॉट इज डिस्टन्स ऑफ पी पॉइंट फ्रॉम द एक्स ॲक्सिस अँड फ्रॉम द वाय ॲक्सिस. हे एकदा तुम्हाला समजलं की झालं, मग प्रॉब्लेमच नाही, याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, लगेच झालं, मग आपलं थेरमच आला तुम्हाला. ठीक आहे, सांगा आन्सर पटपट. एक्स ॲक्सिस पासून किती अंतरावरती आहे आणि वाय ॲक्सिस पासून किती अंतरावरती आहे सांगा. गुड. एक्स ॲक्सिस पासून डायग्राम मध्ये जर तुम्ही पाहिलं, पहा एक्स ॲक्सिस इथं आहे. ठीक आहे, हा एक्स ॲक्सिस आहे आणि एक्स ॲक्सिस पासून हा वाय एवढ्या अंतरावरती आहे. वाय हा काय घेतला? कारण की दिस डिस्टन्स इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. हे वाय ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणून या ठिकाणी आपण काय घेतलं? वाय घेतलेलं आहे.
बरोबर. आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट काय आहे पहा, की हा पॉइंट, हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट वाय ऍक्सिस पासून एक्स एवढ्या डिस्टन्स वरती आहे. बरोबर का? कारण की दिस डिस्टन्स इज पॅरलल टू द एक्स ऍक्सिस, दॅट्स वाय वी हॅव टेकन दिस डिस्टन्स इज एक्स. आणि हे डिस्टन्स वाय ऍक्सिसला पॅरलल आहे म्हणून वाय घेतलंय, बाकी काही नाही. हे तुम्हाला समजलं असेल तर झालं. मग अजून एक पॉइंट आहे, तो एक तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे ना? तर लक्षात असू द्या की दिस पॉइंट P इज ॲट डिस्टन्स y फ्रॉम एक्स ॲक्सिस अँड x फ्रॉम y ॲक्सिस. एक्स ॲक्सिस पासून y एवढ्या अंतरावरती आहे आणि y ॲक्सिस पासून x एवढ्या अंतरावरती आहे. हां, शिफ्टिंग करायचं फक्त तुम्ही, बाकी काही नाही. आता थर्ड अजून एक क्वेश्चन मी तुम्हाला विचारतो. टेल मी दॅट व्हॉट इज डिस्टन्स ऑफ दिस पॉइंट P फ्रॉम द झेड ॲक्सिस. झेड ॲक्सिस पासून किती डिस्टन्सवरती असेल ते सांगा. ठीक आहे, झेड ॲक्सिस पासून किती डिस्टन्सवरती असेल? चला, कोण सांगते उत्तराचं? तुम्ही पहिले उत्तर बरोबर दिले, दोन्ही उत्तर सगळ्यांनी व्यवस्थित दिले. गुड. ठीक आहे, आता हे पण उत्तर तुमच्याकडून मी अपेक्षित करतो की झेड ॲक्सिस पासून P या पॉईंटचं अंतर फक्त डिस्टन्स मला सांगा. मग तुमचा परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम असा लगेच प्रूफ होतो, त्याच्यामध्ये काही अवघड नाही. ठीक आहे, चला सांगा. एकदा का तुम्हाला हे तिन्ही डिस्टन्स एकदा का आले ना, तुमच्यासाठी हा थेरम काही अवघड नाही, खूप सिंपल थेरम आहे. गुड. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम पहा, या ठिकाणी एक परपेंडिक्युलर एक राईट अँगल ट्रायंगल तयार होते. बरोबर का? याला आपण म्हटलं एक्स, कारण की दोन्ही व्हॅल्यू काय आहेत, पॅरलल आहेत दोन्ही साइड्स, एक्स वाय. आणि मग हा काय असेल, त्याचा हायपोटेनस असेल. अकॉर्डिंग टू Pythagoras theorem, OP is, we can say OP square is equal to, we can write x square plus y square असं त्या ठिकाणी लिहू शकतो. बरोबर का? OP square is x square plus y square. ठीक है, so we know the distance OP and OP is the distance of particular point P from the z-axis. Now let us use this formula to find the moment of inertia. I is equal to r square dm. r square dm ह्या फॉर्म्युलाचा यूज करू आपण. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट झेड ॲक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट झेड ॲक्सिस इज इक्वल टू काय येईल? अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला वी हॅव टू राईट इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर dm. OP स्क्वेअर dmचं काय असेल त्या ठिकाणी? इंटिग्रेशन. OP म्हणजे या P पॉईंटचं झेड ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स, त्याचा स्क्वेअर केला आणि dm हा पॉईंट घेतला. आणि वी नो दॅट OP स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? एक्स स्क्वेअर प्लस y square dm. बरोबर का? So Iz is equal to, I can write separately x square dm plus integration y square dm. हे झालं. ठीक आहे, इथपर्यंत आपण हे पोहोचले. इथून पुढे आपल्याला काय करायची गरज नाही. नेक्स्ट सांगा, व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट अराउंड एक्स ॲक्सिस. Ix ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. Ix मग त्या ठिकाणी काय असेल? इंटिग्रेशन डिस्टन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट फ्रॉम द एक्स ॲक्सिस इज y. त्याचं काय करावं लागेल तुम्हाला? आर स्क्वेअर नुसार y स्क्वेअर आणि dm. सो Ix इज इंटिग्रेशन ऑफ y स्क्वेअर dm. अँड व्हॉट इज Iy? Iy इज इंटिग्रेशन या पॉइंट P चं y ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स x स्क्वेअर इंटू dm. सो वी नो दॅट इंटिग्रेशन ऑफ y स्क्वेअर dm इज Ix. सो y स्क्वेअर dm याला मी काय लिहिलं या ठिकाणी? दिस इज Ix. आणि इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर dm हे काय आहे या ठिकाणी? Iy आहे. सो दिस इज द परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. हा म्हणजेच काय आहे? परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आहे. दॅट इज Iz इज इक्वल टू Ix प्लस Iy. दिस इज नथिंग बट द
परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम. आणि याचं स्टेटमेंट काय पहा, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना, लॅमिनार बॉडीबद्दल बोललो ना मी, तो आहे प्लेन लॅमिना. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. हा एक परपेंडिक्युलर असा ॲक्सिस आहे, तो या प्लेनला काय आहे, परपेंडिक्युलर, म्हणजे आय झेडच्या बाबतीत आपण बोलतोय. ठीक आहे ना. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन इज इक्वल टू, या ठिकाणी इक्वल टू दिलेले, इज इक्वल टू सम ऑफ, ठीक आहे, सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस. टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस कोणते आहेत, आय एक्स अँड आय वाय. सो समेशन ऑफ आय एक्स अँड आय वाय. सो दीज आर द टू ॲक्सिस इन इट्स प्लेन. हे दोन्ही ॲक्सिस कुठे आहेत, त्या प्लेनमध्येच आहेत पहा, त्या पर्टिक्युलर प्लेनमध्येच आहेत. अँड दे आर पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. ठीक आहे ना. एकाच पॉईंटमधून ते काय होत आहेत, पास होत आहेत. असं होता कामा नाही की एक्स ॲक्सिस इकडं आहे, वाय ॲक्सिस इकडून चाललाय, वेगवेगळ्या पॉईंटमधून चाललेत, तसं त्या ठिकाणी होता कामा नाही. एकाच पॉईंटमधून ते जायला पाहिजेत. याला आपण काय म्हणतो, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. ठीक आहे ना. हे दोन्ही थेरम आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत, पॅरलल ॲक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. याच्यामध्ये काय कोणाला प्रॉब्लेम आहे का, हा तर खूप सिंपल आहे प्रूफ करायला. पॅरलल ॲक्सिस थेरमला थोड्या स्टेप जास्त आहेत, पण याला स्टेप्स खूप कमी आहेत. फक्त जे सुरुवातीचं मी तुम्हाला विचारलं, या पी पॉईंटचं डिस्टन्स एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स काय आलं की डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युलाच त्या ठिकाणी यूज करायचा आहे आणि हे त्या ठिकाणी प्रूफ करायचं आहे. ठीक आहे ना. सुरुवातीला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सांगावं लागेल की ही लॅमिनार बॉडी इज द टू डायमेन्शनल बॉडी, देर आर थ्री ॲक्सिस, दे आर पासिंग फ्रॉम वन पॉईंट. ठीक आहे ना. लेट अस कन्सिडर पॉईंट पी, this point P as distance y from the x axis and at distance x from the y axis, and distance of this point P from the z axis is under root x square plus y square. झालं. बाकी तुम्हाला व्हॅल्यू अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला आणि फायनल तुम्हाला हे रिलेशन मिळून जाईल आणि या रिलेशनचा यूज करूनच तुम्हाला थेरमचं स्टेटमेंट द्यायचं आहे, वेगळं काही त्या ठिकाणी नाहीये. कळालं का दोन्ही थेरम? ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट थेरम आहेत आणि याचा यूज करून मी आतापर्यंत फक्त तुम्हाला दोनच शेपच्या ऑब्जेक्ट्सचे मी मोमेंट ऑफ इनर्शिया सांगितलं तुम्हाला, बरोबर का. एक तर रिंग आणि दुसरं डिस्क. रिंग आणि डिस्कचाच मोमेंट ऑफ इनर्शिया सांगितलं आहे. आपल्याला अजून सिलेंड्रिकल बॉडी असेल, ठीक आहे, स्पेअर असेल, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा, रॉड असेल, अशा वेगवेगळ्या शेपच्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्यासाठी हे दोन्ही थेरम खूप महत्त्वाचे आहेत. हे थेरम माहीत झाले की मग आपल्याला बाकीचे मोमेंट ऑफ इनर्शिया इझिली फाइंड आउट करता येतात. आणि तुम्हाला मग तुमच्या एंट्रन्स एक्झाममध्ये हेच तर विचारतात ना. एंट्रन्स एक्झाममध्ये तुम्हाला म्हणतात की हा सिलेंडर आहे, सिलेंडरच्या सेंटर ऑफ मासमधून पास होणारा ॲक्सिस आहे आणि त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया आयसी असेल, तर त्याला एक्झॅक्टली पॅरलल हा ॲक्सिस आहे, तर या ॲक्सिस भोवतीची त्याचं मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू किती असेल, हे असं विचारतात क्वेश्चन. ठीक आहे ना. सिंपल क्वेश्चन असतात. फक्त हे दोन थेरम तुम्हाला व्यवस्थित समजले की बाकीचे तुमचे क्वेश्चन इझिली तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. तर हा आजचा आपण घेतलेला पार्ट होता. याच्यानंतर याच्यावरती प्रॉब्लेम आपण पाहू, रेडियस ऑफ गायरेशन आणि ह्या दोन थेरमवरती, आणि वेगवेगळ्या ऑब्जेक्ट, वेगवेगळ्या शेपच्या ऑब्जेक्टची मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू आणि त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण घेऊ. ठीक आहे. काय प्रॉब्लेम असेल तर मला नंतर कॉन्टॅक्ट करा.